नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे लाहनारविला. कारण लाहनारविला या श्री संत मारुती महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव 25 डिसेंबरला होतं. इथं महाप्रसाद आणि मोठी यात्रा. हा आहे यात्रेचा व्ह्यू. चला मग बघूया कोणकोणते दुकाने आले आहेत. या यात्रेमध्ये बरेच दुकानं आले होते. तुम्ही पण या यात्रेमध्ये आले होते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे रिंग टाकण्याचा गेम पण आला होता. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे बरेच मनोरंजनाचे साधन आले होते. तर अशी आहे रे बा मारुती महाराज पुण्यतिथी महोत्सव लहानारी येथील यात्रा. मग भेटला आपल्याला इथं मित्र मला बी घेऊन ब्लॉग मध्ये गेले घेतलं. मग मग भेटले आपल्याला इथं मित्रमंडळी. मग गेले घेऊन घेतलं ब्लॉग मध्ये. तर इथं विकून राहिले होते मामा पांडुरंग महाराज आणि मारुती महाराज यांचे फोटो. त्यांना पण घेऊन घेतो मग ब्लॉग मध्ये. या दादाची ढोल वाजायची स्टाईल ते डान्स करत ढोल वाजवून राहिले होते. इथं सुरू होतं बा कीर्तन. तुम्ही बघू शकता कीर्तनकार महाराज. तुम्ही इथे मारुती महाराजांचे दर्शन घेऊ शकता. सर्वांचे दर्शन घेऊन घ्या. तर इथं सुरू होता काला तयार करणं. खूप मोठ्या प्रमाणात इथे पुण्यतिथीसाठी भाविक भक्त आलेले होते. तुम्ही बघू शकता खूप मोठी गर्दी इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. गेल्या 7 दिवसापासून अमृत कुंडाचं तुम्ही सुंदर भागवत ऐकलं. त्या हरिभक्तव्रान परमपूजनीय गुरुवर्य श्री संत पण त्याच्यासाठी नाही महाराज जगाच्या कल्याणात तर अशा प्रकारे ढोल मृदुंग टाळ्यांच्या गजरामध्ये गावातून मिरवणूक निघाली होती.
मग इथे भेटले आपल्याला काही मित्रमंडळी, मग त्यांच्यासोबत एक सेल्फी काढून घेतला. महाप्रसादाच्या ठिकाणी पोळ्या कट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मशीना पाहिल्या असाल, पण अशी मशीन तुम्ही पाहिली आहे काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही आहे आपल्या लाहनारवीतली मशीन, पोळ्या कट करण्यासाठी वापरण्यात येणारी. पहा कशी आहे. तर हे आहे बा आपल्या लाहनारवीतले कामाचे पोरं. तुमच्याकडे पण पोळ्या कट करण्यासाठी कुठली मशीन नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता आणि कमीत कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त पोळ्या अशा प्रकारे कट करू शकता. तर इथं सुरू होत्या पोळ्या करणं. तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या ब्लॉगर धीरज या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून द्या. तर इथं भेटले आपल्याला शुभम भाऊ आणि बाकी मित्रमंडळी, त्यांच्यासोबत मग सेल्फी काढून घेतलाय. नंतर झाली मारुती महाराज यांच्या आरतीला सुरुवात. आरतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे जमलेले होते, आपण बघू शकता. पाय पांडुरंगाया संताची देवी शिवजी काय देवा. आणि तीर्थांना तिकडलं नंतर झाली महाप्रसादाला सुरुवात. खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आता लगेच पालखीचे आगमन आपल्या मंडपामध्ये होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की पालखी फिरल्याशिवाय महाप्रसाद ग्रहण करू नये. पालखी फिरल्यानंतरच पालखी फिरल्याशिवाय ते महाप्रसाद ग्रहण केला जात नाही, त्यामुळे पालखी फिरल्यानंतरच इथं सर्वजण महाप्रसाद ग्रहण करतील. शिरकुंडी ममदापूर यांच्याकडून 101 रुपयाचे दान मिळाले आहे. धन्यवाद. येथील सर्व भाविक भक्तांना शांती मनाला कशी लाभते नाम स्मरणाने. हरि ओम नाम जपावे अंतर्ज्ञानाने. तर हा आहे संध्याकाळच्या 5 वाजताचा यात्रेचा व्ह्यू. तुम्ही बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात यात्रेमध्ये गर्दी झालेली आहे. तर अशा प्रकारे मारुती महाराज पुण्यतिथी महोत्सव लहानारवी येथील यात्रा होती. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. तुम्ही अजूनपर्यंत ब्लॉगर धीरज या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून द्या. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसह लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.